मंडळी नमस्कार, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पक्ष या ठिकाणी सत्तेत बसण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांना पार डोक्यावर घेतलं। एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं। देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री होतील असं काही वाटत असतानाच अचानकपणे एकनाथ शिंदे यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसवण्यात अमित शाह आणि मोदी यांनी खेळी खेळली आणि देवेंद्र फडणवीस यांना एक आश्चर्याचा धक्का दिला। त्याचाच बदला की काय? आता एकनाथ शिंदे यांची गरज भाजपला आता पाहिजे तशी राहिली नाहीये। सविस्तर विश्लेषण व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राइब करा। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना प्रत्येक घेतलेला निर्णय हा शिंदेने पुढील भविष्याचं सरकार पुन्हा येण्यासाठी घेण्याच्या उद्देशानेच घेतले। उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि पक्ष फोडला तेव्हा भाजपला शिंदे जवळचे वाटू लागले। मात्र आज भारतीय जनता पक्षाकडे या ठिकाणी स्वहाती सत्ता येईल इतके आमदार आणि अपक्ष आमदार संपर्कात आहेत। त्यात अजित पवारांची भर पडली। यातच म्हणजे आता एकनाथ शिंदे असतील किंवा इतर कोणत्याही मंत्र्याला साधं पीए नेमायची या ठिकाणी परवानगी नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच अंकुश एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती आणून ठेवलेला आहे। त्याचबरोबर ती एकनाथ शिंदेंना आता सर्वच अडचणीचं वाटू लागलेलं आहे। ज्यांच्यावरती विश्वास ठेवला तेच आता शिंदेला बाजूला सारण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। याच ठिकाणी न थांबता मंत्रिमंडळाची बैठक, याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सूचना केल्यात, सचिव आणि मंत्री हेच बसू शकतात। तुमचा OSD किंवा विशेष कार्यक्रम अधिकारी किंवा कितीही जवळचा व्यक्ती असेल तर बैठकीला बसायचं नाही। त्यातच एकनाथ शिंदे यांचे मंत्री एका अधिकाऱ्याला घेऊन बसले। त्यांनी सूचना देऊनही ते बाहेर गेले नाही आणि त्यावर मात्र चांगलाच पारा चढला। तुम्हाला कळतं का? सांगितलेल्या सूचनाचे पालन करा। ताबडतोब पोलिसांना बोलून त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला बाहेर काढलं। आज त्या अधिकाऱ्याला बाहेर काढणं म्हणजेच त्या मंत्र्याचे सर्व काम करणारा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। आज मंत्र्यांना आपला अधिकारी मुख्यमंत्री या ठिकाणी कोणी ठेवायचा, काय ठेवायचं हे मुख्यमंत्री ठरवणार। त्यामुळे शिंदेच्या आमदाराची आणि मंत्र्यांची मात्र चांगलीच या ठिकाणी पान उतार झाल्याची बातमी आता समोर येऊ लागलेली आहे। यावरूनच शिंदेंचं महत्त्व भाजपला किती आहे हे दिसून येतं। याबाबत आपल्याला काय वाटतं? कमेंट करा।